अरे देवा, परत तीच गुलाबी मॅक्सी. तिच्याकडे तर कपडेच नाही आहेत. ऋतू वहिनी, घरातली कामं झाली काय? काही लोकांचं कसं असतं ना ताई, रोज तोच चहा आणि रोज तीच मॅक्सी. सुख आणि सोय महत्वाची ताई. ह्या मॅचची जी हवा आहे ना, ती तुमच्यासारख्या फिटांफिट जीन्स मध्ये नाहीये. हा, पण कधीतरी साडी आणि पंजाबी ड्रेस घालत जा. जग तर कुठल्या कुठे गेलाय. तुम्ही तर अजून 90 दशकातल्या शतकात वावरताय. तुमच्याकडे बघून तर माझे डोळे दुखायला लागले. मग डोळ्यांच्या डॉक्टर तिकडे जा. काय बोलावं या बाईला. अरे सरू, तुला काय सांगू, त्या शेजारच्या जान्हवीने ना मला वेळ लावायचं बाकी ठेवलंय. तुला सांगू, सकाळी उठली की कचरा टाकायला तीच मॅक्सी, दुपारी जेवण बनवताना तीच मॅक्सी. जी मॅक्सी ती रात्री झोपताना घालते ना, मला तर वाटतं तीच मॅक्सी घालून सकाळी बाहेर पडते. मला तर त्या गुलाबी मॅक्सीचा खूप कंटाळा आलाय. खूप राग येतोय माहितीये मला तिचा. काहीतरी करावं लागेल. सांग ना, काय करू? अहो ऋतू वहिनी, तुम्ही? जान्हवीताई, तुमच्यासाठी मी गिफ्ट आणलंय. काल आहे ना, मी मॉल मध्ये गेली होती आणि तिथे मस्त मस्त सेल लागला होता आणि मग मला तुझी तुमची आठवण आली. काय माझ्यासाठी गिफ्ट? बघू दे यात काय आहे. येलो कलरचा ड्रेस. तर आपल्या सोसायटीची मीटिंग आहे, तर उद्या हाच ड्रेस, येलो कलरचा ड्रेस घालून या. मस्त नटून थटून या. हो, मी नक्की हा ड्रेस घालून येईन. आज जान्हवीताई ना मस्त नटून थटून येणार आहे, कारण मी त्यांना काल येलो कलरचा ड्रेस गिफ्ट केलाय आणि आज तोच ड्रेस घालून येणार आहे. जान्हवीताई, हा काय अवतार आहे? मी दिलेला ड्रेस कुठे आहे? अहो ऋतुताई, तुम्ही जो ड्रेस दिलेला ना, त्याचा गळा एकदम असा ढिगला आहे. त्याला मी टेलरच्याकडे घेऊन गेलेली आणि त्याला बोलली त्याची एक नवीन मॅक्सी शिवून दे. आणि माझ्या मॅक्सीला तर 2 खिसे असतात आणि तुम्ही दिलेल्या ड्रेसला एक पण खिसा नव्हता हो, म्हणून तो द्यायला लागला मला तिथे. हिच्या मॅक्सीच्या प्रेमापुढे आहे ना, देव पण हरेल. त्या पिवळ्या ड्रेसची तुम्ही मॅक्सी शिवली नाही. आता तर पाणी डोक्यावरून जायला लागलंय. त्या मॅक्शांचं काहीतरी करावं लागेल. जोपर्यंत या चाळीच्या मॅक्शा आहेत ना, तोपर्यंत माझ्या डोळ्यांना काही शांतता मिळणार नाही. बाहेर मॅक्शा सुकट टाकल्या आहेत ना, विचार करते मॅक्शा तिच्या गायब करते. मग काय ह्याच्याकडे ऑप्शनच होणार नाही. मग साडी नाहीतर ड्रेस काहीतरी घालावंच लागेल हिला. जान्हवीताई, हे काय घातलं? तुम्ही चक्क तुमच्या नवऱ्याचे कपडे घातलेत. अहो काय झालं ना ऋतुताई, तुम्हाला काय सांगू. काल मॅचका इथं चुकत टाकलेल्या त्या कुणीतरी चोरून नेला. आता माझ्याकडे एक पण मॅचकी नाही राहिली घालायला, म्हणून मी आमच्या ह्यांचे कपडे घातले. काय माहित कोणाची नजर लागली माझ्या मॅचक्याना. अरे रे, फारच वाईट झालं. म्हणून काय आलं, तुमच्या कपड्यात एक पण साडी आणि ड्रेस नाहीये घालायला. अहो ताई, पण साडी नेसायला खूप वेळ लागतो आणि ती पायात नुसती गुरफटत असते काम करताना, म्हणून मी ठरवले आमचे यांचे कपडे घालायचे म्हणून. आणि ह्याच्यात कसं असं मोकळी हवा येते, म्हणजे हे कसं कम्फर्टेबल वाटतं. आता मी हे रोज घालणार. माझे मॅचक्या नाही आणत तोपर्यंत हेच घालावं लागणार मला. अरे देवा, जोपर्यंत ह्याच्या मॅक्शा येत नाही ना, तोपर्यंत ही तिच्या नवऱ्याचे शर्ट आणि लुंग्या घालेल वाटतं. नवरा काय ऑफिसला घालून जाईल, मग तिच्या मॅक्शा द्यायला लागतील वाटतं. जान्हवीताई, हे घ्या तुमच्या मॅक्शा. काय तुमच्याकडे कशा आल्या माझ्या मॅचक्या? ते काय झालं ना, वॉचमॅनला कचऱ्याच्या डब्याच्या इथे मॅक्शा पडलेल्या दिसल्या आणि मी तिथून जात होती तर त्याने मला दिल्या. जाऊ द्या, कोणीतरी गंमत केली असेल. ह्या घ्या तुमच्या मॅक्शा. हो, मी लगेच घालून येते.
काय सुख आहे यात. या मॅचकीत जे सुख आहे ना ते कुठल्याच कपड्यात नाहीये. देवा, ही बाई काय सुधारणार नाही. जान्हवीताई, तुम्ही 24 तास हीच मॅक्सी घाला, पण तुमच्या नवऱ्याचे शर्ट आणि लुंगी घालू नका, कारण आता माझे डोळे तयार झाले तुम्हाला या मॅक्सीत बघायला. हो, मग तुम्ही पण एक मॅक्सी ट्राय करा ना, मी देते ना तुम्हाला घालायला. नको नको, तुम्हीच त्या गुलाबी मॅक्सीत छान दिसता. चला येते मी. जान्हवीताई, येऊ का आतमध्ये? या हो, आतमध्ये या, मी चहा ठेवते.